नमस्कार, मी ॲडव्होकेट सुभाष गुट्टे. खरं म्हणजे MEPS रूल्स 1981 रूल 7 शेड्यूल C प्रमाणे नॉन ग्रँटेड खाजगी शिक्षण संस्थेला सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे पगार देणे बंधनकारक आहे. याबाबत एकूण 13 कर्मचारी मनोज शिक्षण संस्था पुणे येथील शिक्षकांना शासकीय नियमाप्रमाणे पगार देत नसल्याबाबत माझ्यामार्फत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता माननीय उच्च न्यायालयाने याची खंबीर दखल घेऊन व याबाबत डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यांच्यावर जबाबदारी निश्चित करून सदर पगार शिक्षकांना मिळवून देण्याबाबत आदेशित केलेले आहे व तसे प्रतिज्ञापत्र डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यांनी माननीय उच्च न्यायालयात दाखल करावे असेही आदेशित केलेले आहे. त्याबरोबरच प्रेयर B प्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने शिक्षण संस्थेने कर्मचाऱ्यांचा पगार 4 आठवड्याचा आत देण्यात यावा असेही आदेशित केलेले आहे व शिक्षण संस्थेने जर तो पगार दिला नाही तर तो सदर पगार हा संस्थेच्या ट्रस्टीजना व्यक्तिगतरित्या जबाबदार धरून त्यांच्या व्यक्तिगत मालमत्तेतून तो वसूल करण्याचा विचार कोर्ट करू शकतो असे आदेशित करून ट्रस्टीजना या याचिकेमध्ये पार्टी करण्यासाठी व तशी दुरुस्त करण्यासाठी याचिकाकर्त्यांना माननीय न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. हा निर्णय म्हणजे खरं तर शिक्षक दिनी एक कर्मचाऱ्यांना दिलेली मोठी गिफ्ट आहे असं मला वाटतं. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.